नमस्कार, आज आपण करणार आहे कोल्हापुरी मिसळ। पहिली आपण इथे मटकी शिजवून घेतलेली आहे। अशा प्रकारे मटकी शिजवून घ्यायची। उभा चिरलेला कांदा घ्यायचा, कांदा भाजून घ्यायचा, लसूण टाकायचा, अद्रकचा एक तुकडा टाकायचा, टमाटा टाकायचा, हे परतून घ्यायचं। थोडंसं तेल टाकूया, अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकायचं, थोडीशी लवंग टाकायची आणि एक दालचिनीचा तुकडा, आणि हे सगळं या तेलामध्ये भाजून घ्यायचं। आता आपण या कांदा टमाट्याचा आपण मिक्सरला बारीक वाटण बनवूया। अशा प्रकारे आपण वाटण बनवून घेतलं आहे। आता आपण मिसळची भाजी बनवून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं, आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा। आता हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता हा कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचं। तर आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया। थोडीशी हळद टाकूया, धने जिऱ्याची पावडर टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा, एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि या वाटणाला तेल सुटेपर्यंत या तेलामध्ये आपण परतून घेऊया। आता हा मसाला चांगला भाजलेला आहे, तेल सुटत आलं आहे बाजूला। आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकूया। ही शिजवलेली मटकी ह्याच्यामध्ये टाकायची। आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं, आणि आता हे चांगलं मिक्स करायचं मीठ याच्यामध्ये, आणि या रश्श्याला चांगली उकळी येईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं। आता आपली ही मिसळची भाजी तयार झालेली आहे। असा कट आला पाहिजे भाजीला। आता आपण मिसळचं ताट बनवायला घेऊया। आता आपण मिसळ बनवूया। इथं पहिली बटाट्याची भाजी टाकायची, थोडीशी मटकी टाकायची, थोडंसं फरसाण टाकायचं, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता आपण याच्यावरती कट टाकूया। अशा प्रकारे याच्यावरती असा कट टाकायचा, थोडासा कांदा, थोडीशी शेव। बरसे हलके हलके